अक्कलकोट नगर खूप छान दिसायला लागलं आणि अक्कलकोटामध्ये नाना अवतार धरणारे श्री स्वामी समर्थ, दत्ताचा अवतार त्यांनीच, समर्थाचा अवतार त्यांनीच, नरसिंह सरस्वतीचा अवतार त्यांनीच, नाना अवतार धरलेले अक्कलकोट असं गजबजून गेलेलं खूप छान आणि कोणत्याही रूपामध्ये दर्शन देणारे श्री स्वामी समर्थ, कधी कटेवर हात ठेवून विटेवर उभे राहून, तर कधी जगदंबेच्या रूपामध्ये डोक्यावर मुकुट घालून, भाळाला कुंकू लावून, केस मोकळे सोडून, तर कधी जटा सोडलेले रुद्राक्षाच्या माळा घालून, तर कधी मानव रूपामध्ये असे दर्शन द्यायला लागले. हे सगळं काही ऐकायला लागले बाळप्पा. हे ऐकत असताना हे 4 दिवस असेच लोटले. त्यांना काही सद्गुरू भेटले नाहीत किंवा स्वामी समर्थ समोर त्यांना भेटले नाहीत. ह्याच पद्धतीने त्यांनी ऐकले की बाबा नाना रूपे प्रगट होती आणि सगळ्या भक्तांना दर्शन देती येती रूपामध्ये. नरसिंह सरस्वती तेच, दत्त अवतार तेच, श्री स्वामी समर्थ तेच. असं ऐकून त्यांचं मन अगदी आनंदानं फुलून गेलं. मग हे करत असताना एक दिवशी त्यांनी दर्शनाला जात असताना एक मोठी बाग, तिथं स्वामी समर्थ हमेशा जायचे. खास बाग होती तिथं. फुलांचे झाडं, फुलं, फळं हे सगळं झाडं लावलेली बाग होती, विहीर होती. सगळं काय असताना त्या बागेमध्ये श्री स्वामी समर्थ होते. त्या बागेमध्ये मस्त भूमीवरती आपलं शरीर टाकून झोपलेले श्री स्वामी समर्थ होते आणि खूप भक्त त्यांच्या भोवताली होते. खूप गर्दी झालेली होती आणि बाळप्पा तिथून चाललेले होते. आज मला सद्गुरू भेटणार आणि एवढी गर्दी स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी झालेली आहे. भक्त लोक सगळेजण स्वामी समर्थाकडे आलेले आहेत हे त्याच्या लक्षात आलं आणि पाऊल झपाझपा टाकत समोर गेले. समोर गेल्याबरोबर त्यांना स्वामी समर्थ दिसले आणि लोक दर्शन घ्यायचे दिसले. एवढी गर्दी झाली, एवढी गर्दी झालेली होती तिथं त्या बागेमध्ये. बाळप्पाला वाटलं आता मी कुठून पाहू, सद्गुरूला मी कुठून पाहू, हे नरसिंह सरस्वतीला मी कुठून पाहू, दत्तात्रेय इथंच आहेत, सगळे काय अवतार इथं आहे, मला स्वामी कधी भेट देतील म्हणून माणसाच्या मधून पाहण्याचा प्रयत्न करत होते. हे स्वामीच्या लक्षात आलं आणि माझाच भक्त आहे आणि मला भेटायला येत आहे आणि त्याला माझी गरज आहे आणि तो माझा शिष्य आहे, माझाच भक्त आहे आणि मी त्याचा गुरु आहे हे त्यांच्या लक्षात आलं. लक्षात येऊन सुद्धा स्वामी खूप खोड्या करायचे आणि माणसाच्या आडवं लपत त्यांचे चेहरा लपून घ्यायचं. बाळप्पाला दिसायचंच नाही. असं करत करत शोधत बाळप्पा स्वामीच्या जवळ आले आणि स्वामीच्या जवळ आले आणि चरणाला मिठी मारली आणि त्या चरणावर उठायचं, पायावरून उठायचं काय यांच्या ध्यानातच नाही. समाधी लागल्याप्रमाणे पायाला धरून राहिले बाळप्पा. पायाला धरून राहिले असता श्री स्वामी समर्थाने दर्शन तरी दिले, पण आता बाळप्पा जर माझा भक्त आहे आणि एकाच भक्ताला मी जर धरून बसलो तर कसं जमल, सगळे हे भक्त आपले आहेत हा विचार करून मग पाठीवर थोडंसं हाणल्याबरोबर बाळप्पा उठले आणि उठून बाजूला झाल्याबरोबर श्री स्वामी समर्थ उठले आणि प्रत्येक झाडाला आलिंगन द्यायचं, विचित्र लीला करायला लागले. प्रत्येक झाडाला जायचं आणि आलिंगन द्यायचं, प्रत्येक झाडाला जायचं, गळ्याला लावून घ्यायचं, अशा लीला चालू केले स्वामी समर्थांनी. आणि ते बाळप्पाच्या लक्षात आलं खरे सद्गुरू मला भेटले, खरं स्वामी समर्थाचं दर्शन मला झालं, माझं भाग्य उदयाला आलं. हे विचार मनात केले आणि पाहत राहिले. आणि स्वामी समर्थाने ते आलिंगन देत असताना स्वामीला सुद्धा वाटलं की बाबा मी जे हे आलिंगन झाडाला देतोय ते स्वतः बाळप्पाला देतोय. हा विचार त्यांनी मनात धरून प्रत्येक झाडाला आलिंगन दिलं आणि ते बाळप्पाच्याही लक्षात आलं आणि स्वामीच्याही लक्षात आलं. असं गुरुची खून शिष्याला पटत असते आणि शिष्याची खून गुरुला पटत असते. असं गुरु आणि शिष्याचं प्रेम ह्याच पद्धतीनं राहायला पाहिजे आणि त्यांना ज्याचे त्याच्या खुणा कळत असतात आणि त्या पद्धतीनं प्रेम, बाळप्पावरचं प्रेम झाडावर आलिंगन देऊन असं दाखवून स्वामीने दिले. आणि
बाळप्पाला आनंद झाला आणि मस्त अजून जाऊन दर्शन घेतले आणि आता मला सद्गुरू भेटले हेच हाव मनामध्ये धरून अशाच पद्धतीनं जायचं, आणखी भिक्षा मागायचं, आणखी नदीवर जायचं, आंघोळ करायचं, मठामध्ये राहायचं, आनंदानं राहायचं. असं करत 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 बाळप्पाला काय झालं की बाबा बाहेर राहून अर्धपोट जेवण करून ऊन लागून त्यांचं शरीर जे आहे ते सुकून गेलं. शरीर त्यांचं काळं पडायला लागलं, अंगावर डाग यायला लागले आणि त्यांना थोडंसं बिमार पडल्यासारखं बाळप्पाला झालं. आणि मग गुरुमाऊलीकडे आले. त्यांनी धावून आणि सांगितले की बाबा ह्या पद्धतीनं मला आता पुढं अंगावर काळे काळे वर्ण आल्यासारखं झालेत आणि हे अशक्तपणा आला आणि शीत उष्णाचे आपण पर्वा न करता अर्धपोटी उपवास राहून ह्या पद्धतीने आपल्याला हे झालेलं आहे, तर आपण गुरुकडे जावं म्हणून स्वामीकडे धावून आले. मग स्वामींनी त्यांना सांगितले की बाबा तू आता इथं मठामध्ये राहा, आमच्याकडे राहा, सेवा कर आणि तुझं हे जे आलेलं आहे ना शक्तपणा, तुला जे बरं नाही ते सगळं काही कमी होईल असं म्हणून त्यांना शिष्य मानलं आणि त्यांच्याकडे ठेवून घेतलं आणि रोज स्वामीची सेवा करायचं आणि आपलं उपास्य दैवत श्री शंकराची सेवा करायचं, शंकराची सेवा करायचं, गणेशाची सेवा करायचं. असं करत करत सकाळी लवकर उठायचं, रुद्राक्षाची माळ घ्यायचं, ओम नमः शिवायचा मंत्र जप करायचं, ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आणि महादेवाची पूजा करायचं. आणि मग तिथं आता अय्याराम, बाळप्पा, चोळप्पा, सुंदराबाई असे अनेक सेवेकरी स्वामीच्या भोवताली झाले. होत असताना बाळप्पा सुद्धा सेवा करायला लागला. त्यांची सुद्धा तब्येत चांगली सुधारली आणि छान राहायला लागले. संसार दिला सोडून आणि राहिले इथंच. मग असं करता करता आपसात सेवेकरी एकमेक भांडून घ्यायला लागले. सुंदराबाईला पटेनाशे झालं की बाबा बाळप्पा सुद्धा आला, अय्याराम आला, चोळप्पा तरी इथंच आहे, असे अनेक भक्त इथं झालेले आहेत आणि सगळ्यामध्ये मी स्वतः आहे, मी माझ्या जवळच स्वामी राहतात म्हणून हे गर्व त्या सुंदराबाईपाशी होता. आणि ते अय्याराम एका दिवशी बाळप्पाला म्हणले की बाबा तुम्ही आल्यापासून आमचं खूप मोठं नुकसान होत आहे, आम्हाला स्वामीपासून दूर करत आहे तुम्ही. असं म्हणून रागावल्याबरोबर बाळप्पांनी सांगितले की बाबा मी माझ्या गावी निघून जातो, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जर एवढे हिणवून मला बोलत असाल तर खरंच आहे, तुमच्या भाकरी खाऊन इथं सेवा करून मी स्वामीची सेवा करतो, पण तुमचं बोलणं खाऊन मला राहणं म्हणजे योग्य नाही आणि स्वामीकडून आज्ञा घ्यावी आणि मी माझ्या गावी जातो असं विचार केल्यानंतर अय्यारामांनी सांगितले की बाबा बाळप्पा त्यांच्या दैवताचं दर्शन घेण्यासाठी जावं असं म्हणतात म्हणून स्वामीकडे आज्ञा मागितली की बाबा त्याला जाण्यासाठी परवानगी द्या. स्वामी मनामध्ये हसले आणि सांगितले की त्यांनी कुळदैवताची पूजा तरी दररोजच इथं करतात, मग त्याला दूर जायची काय गरज आहे, इथंच कुळदैवत आहे आणि कुठेही जाण्याची गरज नाही, त्यांनी इथंच राहतील आणि इथंच सेवा करतील. असं म्हणल्याबरोबर सगळ्यांना राग आला. बाळप्पा काय दूर व्हायचं काही विचारच नव्हता. सुंदराबाईला सुद्धा राग आला, अय्यारामला बी राग आला आणि ते तिथंच बाळप्पा राहिले. स्वामी समर्थाला कळलं की बाबा चोळप्पाच्या आणि सुंदराबाईच्या मनामध्ये हे काहीतरी आलेलं आहे, ह्यांना पैशाचे लोभ आहे, ह्यांना धनाचं लोभ आहे, हे स्वामीच्या लक्षात आलं आणि स्वामी हसले आणि तिथंच बसून म्हणले की बाबा बाळप्पाला काय मी कुठं पाठवणार नाही, बाळप्पा इथंच दर्शन घेतात रोज त्यांनी कुलदैवताचं, पण चोळप्पा तुझ्यासाठी मी एक करतो. मग आपल्याजवळ जे पागोटं होतं, एक दस्ती होती, त्या दस्तीची झोळी केले आणि त्या झोळीमध्ये भिक्षा मागितली. तिथं जमल्या सगळ्यांनी, कोणी 5 रुपये, कोणी 10 रुपये, कोणी 100 रुपये, कोणी 200 रुपये असे देत असताना 500-600 रुपये जमले आणि ते जमलेले रुपये तसंच झोळी त्या चोळप्पाच्या अंगावर त्यांनी फेकले आणि म्हणले हे घे आणि आनंदानं राहा. असं म्हणल्यावर चोळप्पा घेतले. त्यांना पण धनाची आशा होती. चोळप्पाने ते दक्षिणा घेतले आणि सुखानं संसार कर असं म्हणून सांगितले आणि बाळप्पा तिथेच राहिले. सुंदराबाईला सुद्धा त्यांचं गर्वहरण करण्यासाठी स्वामींनी आज्ञा केली
आणि जमादाराने त्यांना बेड्या घालून नेल्या. ह्याच पद्धतीनं गर्व करायचा नसतो. सद्गुरू सेवेसाठी निघालेला बाळप्पा सद्गुरूसोबतच राहिले. सुंदराबाईला सुद्धा बेड्या घालून नेण्यात आलं. चोळप्पाला झोळी मागितलेलं तेवढं दक्षिणा देण्यात आलं. आयाराम त्यांच्या बागेमध्ये सेवा करण्यासाठी राहिले आणि बाळप्पा हे श्री स्वामी समर्थांजवळच त्यांच्या चरणाची सेवा करत तिथेच राहिले. म्हणून सद्गुरू प्राप्त त्यांना झाले आणि सद्गुरू चरणाजवळ राहण्याची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. आणि आजसुद्धा स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृतामध्ये 11व्या अध्यायामध्ये ही पूर्ण कथा मी सांगितली तशी जशास तशी कथा 11व्या अध्यायामध्ये आणि 12व्या अध्यायामध्ये आहे. म्हणून मी त्याच्यामधलंच वाचून तुम्हाला थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही सांगते ते मी स्वामी चरित्र सारामृतामधलंच सांगितलेलं आहे. एक ना एक शब्द त्याच्यामधलाच आहे. म्हणून सर्व भक्तांनी 11वा अध्यायसुद्धा वाचावा. 11वा 10वा आणि 12वा याच्यामध्ये सुंदराबाई, आयाराम, बाळप्पा, चोळप्पा यांचे सगळे हे कथा आहेत आणि स्वामी माऊलीची लीला आहे. म्हणून सद्गुरू प्राप्त झालेले आहेत बाळप्पाला. त्याच पद्धतीनं आपण सुद्धा सद्गुरू प्राप्त करण्यासाठी स्वामी चरणाची आस मनात बाळगावी, स्वामीची सेवा करावी, सेवेकरी व्हावं, स्वामीचा भक्त होण्याचा प्रयत्न करावं. सेवेकरी झाल्यानंतर भक्त होण्याचा योग येतो आणि ह्याच पद्धतीने सेवा करा, सेवेकरी व्हा आणि सगळ्यांना सुद्धा सांगा की बाबा ह्या पद्धतीनं करा आणि आपल्या घरामध्ये सुख समाधानी शांतता हे सगळं काही मागण्याचा अधिकार सेवेकऱ्यांना आहे. आणि तुम्ही आईकडे रडून मागण्यापेक्षा हसूनसुद्धा मागितलं, सेवा करून जे काय मागितलं ते माझी स्वामी आई दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सद्गुरू प्राप्तीसाठी बाळप्पा बाहेर निघाले आणि सद्गुरू प्राप्ती झाली. म्हणून मी एवढंच सांगण्याचा प्रयत्न केले. आपण सुद्धा सद्गुरू भेटीसाठी अक्कलकोटला जावा. मी सुद्धा काल परवा जाऊन आलेले आहे, स्वामीचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि तुम्हाला सगळी काही माहिती सांगितलेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.